कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। छान छान चॉकलेट खाऊया। अपू अपू टॉवेल ले। अपू अपू काय करते इकडे? अपू कुठे? ते सोम भाऊजी आणि बबलू दादा अप्पूला घेऊन गावात गेलेत। दे टॉवेल दे। आई आलीस वे? अगं मी आता येणारच होते, म्हणलं जावई बापून नाश्त्यात काय चालतं नाही, म्हणजे आपण कसं काही बी खाऊन घेतो, पोहे झालं उपीट झालं, पर त्यांना काय लागतं तुलाच माहिती आहे ना। आपण एक काम करूयात, आपण नाश्त्यासाठी थालीपीठ बनवूया। थालीपीठ? जावई बापू खातील थालीपीठ? हो मग का नाही खाणार? नाही म्हणजे थालीपीठ आपल्यासारख्या माणसांचा आहार आहे ना, म्हणून विचारलं। आई आता तू पण असं अन्नामध्ये श्रीमंत आणि गरिबांचा भेद करायला लागलीस होय? नाही का साऊ, ते पाप कसं करेन मी? पर जावई बापू एवढ्या मोठ्या घरातलं, म्हटलं त्यांचा नाश्ता वेगळा होत असेल काहीतरी। नाही आई, उलट त्यांना असाच नाश्ता आवडतो। बर पण साऊ, एवढ्या कमी दिवसात नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्यास हं? शहाणी झाली ग लेक माझी, संसाराला लागले ग बाई। जा तयारी कर। वा वा वा, काय खमंग वास सुटलाय ना। हे गावाकडे ना ही खासियतच आहे। मग जावई बापूंसाठी स्पेशल नाश्ता बनवायला सांगितलाय मी। ओका कळलं ते काय गे जयंती, प्रत्येक गोष्टीत काय तुला पुढे पुढे करायचं असतं? अरे तोंडाचा पट्टा बंद कर। कसं आहे ना, प्रत्येक सीन मध्ये मी असल्याशिवाय मजा येत नाही हो। जाऊ द्या, मी काय म्हणते, जावई बापू आले तर जरा त्यांच्याशी बोलून त्यांच्या कंपनीमध्ये एखादी मॅनेजरची पोस्ट मिळते का बघा। आपण बोलू तर करतील ते, पाहा बोलून। काय सासरी बुवा, तुम्ही पण विचारा बरं, एखादी वॉचमनची पोस्ट देतात का? हा विचारा, काय म्हणते मी, बरोबर आहे ना? आले बघा। बाहेर गेला होतास? वा 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 दाजी, कसले भारी दिसताय, एकदम हिरो सारखे। आओ जा बाहेरचं डायनिंग घेऊन या। अहो डायनिंग टेबल ते आणलंय ना, आणा टेबल। हा तुम्हाला सवय असेल ना टेबलवर बसून नाश्ता करायची, म्हणून जरा शेजारून ना एक टेबल आणि 4 वेगवेगळ्या रंगाच्या खुर्च्या घेऊन आले। नाही कशाला, आपण काल जसं खाली बसलो होतो जेवायला तसं बसलो, निवांत जेवता येतं। तुम्ही अगदी माझ्यासारखे आहात हो, निवांत। हा
साधे नाही बरोबर आहे तुमचं. आपण ज्या गावाला जातो ना अगदी तसं राहिलं पाहिजे बा. कोटलवाराचे संस्कार आहेत माझ्यावर. नाही तिकडे कसं आहे माहितीये का, सकाळी उठल्या उठल्या असं काजू बदाम टाकलेला शिरा खायला मिळतो मला. अजून काय काय खाते मी तिकडं. इकडं जरा ऍडजस्ट करायला लागतं. स्टेटस कमी आहे ना. पण तिकडं सगळं झालंय बरं का माझं. म्हणजे पार्लरचं शिक्षण झालंय, त्याचं सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. तुम्हाला सांगते मला काय येत नाही म्हणून विचारा बरं. मला शिवणकाम येतं, मला भरत काम येतं, मला बागकाम येतं, मला स्वयंपाक येतो. सगळ्यात एकदम एक्सपर्ट. वा वा, छान छान छान. पण हे मला का सांगता तुम्ही? वहिनी तुमचं झालं असेल तर आपण बसूयात का नाश्ता करायला. म्हणजे भरपूर दिवसानंतर अक्की आलीये आणि तिच्या हातचा नाश्ता बी आज खायला मिळणार आहे म्हणून जरा. मला बॉक्सिंग बी येते बरं का. कानू अगं थालीपीठ झाले असतील तर घेऊन ये. आपण येतोपर्यंत इकडं माग करूया. चला चला. एक घास तर खाऊच शकतोस ना. उठते कुठं. पाण्याचे ग्लास ठेव की सगळे. ठेवून दे. हा वाढ पाणी. पाणी वाढल्याशिवाय जेवण सुरू होतं का सांगा बरं. आहे की नाही. हा सगळे शिकवले बरं का मी सावळीला. हा ठेव. काय ग्लास कमी आहेत जरा घरात. ठेव त्यांच्या पुढे तांब्या. काही प्रॉब्लेम नाही. ठेव. हा जेव्हा आता करा सुरू. जावय बापू घ्या. बोलू दादा लाजू नका. विठ्ठला किती हा तुझा चमत्कार रे. माझ्या हातचं पाणी पण नको म्हणणाऱ्या सारंग सरांनी आज माझ्या हातचे थालीपीठ खाल्ले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.